कसं आहे माहिती आहे का, आता सगळंच काही ऑनलाईन पद्धतीनं होऊ लागलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे, कोणती वस्तू पाहिजे, हे तुम्ही अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं बुक करू शकता आणि तुमच्या घरी ती गोष्ट मागवू शकता. मग त्याच पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं चालणारे काही व्यवसायसुद्धा आहेत आणि काही बिझनेससुद्धा आहेत. मग त्याच बिझनेसमधला एक बिझनेस म्हणजे वेश्या व्यवसाय. त्याला ऑनलाईन पद्धतीनं कॉल गर्लसुद्धा म्हणत असतात. मग या ज्या कॉल गर्ल आहेत त्या अगदी बरेच लोक घरी बसून बुक करत असतात. फोनवर नुसता फोटो आला की सिलेक्ट करून पाहिजे तेवढी रक्कम पाठवली की मग त्या कॉलकर त्या वेश्या त्यांना येऊन खुश करतात. अशा देखील घटना राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत असतात. पण ह्या ज्या महिला आहेत, तरुणी आहेत, त्या नेमक्या या क्षेत्रामध्ये कशा येतात आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं असतं, असंच आपण एका आजच्या स्टोरीमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की एका वेश्या व्यवसायामध्ये आलेली सुंदर तरुणी तीही विदेशातील भारतामध्ये आली आणि भारतामध्ये येऊन ती राहू लागली आणि या सगळ्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं अडकत गेली, तिचीच आजची ही गोष्ट आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे, या घटनेला, या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे उझबेकिस्तान देशातून. उझबेकिस्तान हा एक अफगाण राष्ट्रामधला देश आहे आणि तो दुबईपासून काही अंतरावर लांब आहे. त्यांची स्वतःची करन्सी आहे, सगळं काही स्वतःचं आहे आणि एक गरीब देश आहे. पण मात्र त्या ठिकाणच्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, तरुण आहेत, तिथलचं सौंदर्य थोडं वेगळं आहे आणि ते दिसायला अतिशय सुंदर असतात. पण मात्र त्यांच्या इकडं गरिबी मोठ्या प्रमाणात असते. मग ती जी तरुणी आहे ती फक्त 19 वर्षाची आहे आणि सोशल मीडियाचा वापर करत असते. मग सोशल मीडियाचा वापर करत असताना तिची ओळख एका व्यक्तीसोबत होते आणि त्या व्यक्तीचं नाव असतं राजा. आता राजा हा दुबईमध्ये राहतो आणि दुबईमधले जे काही शूटिंग आहे, व्हिडिओ आहे, या सगळ्या गोष्टी तो सोशल मीडियावर टाकतो. मग त्या सगळ्या गोष्टी पाहून ती जी तरुणी आहे त्या तरुणीला थोडं आकर्षण वाटतं आणि तिला वाटतं आपण सुद्धा त्या ठिकाणी फिरायला जायला पाहिजे. आपला देश तर खूप गरीब आहे, आपल्या इकडं अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाहीत, हॉटेल नाहीत आणि आपण कधी हे देश पाहिलाच नाही. म्हणून ती त्याचे प्रत्येक व्हिडिओ लाईक करायची आणि मग त्याला वाटलं की ही आपले प्रत्येक व्हिडिओ, फोटो लाईक करते, तिला हे सगळं आवडू लागलं. मग यानं तिला मेसेज केला, तिनं याला मेसेज केला. अशा माध्यमातून या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. आता त्या तरुणीनं बऱ्याच गोष्टी त्याला विचारल्या की दुबईमध्ये कसं असतं, काय असतं, किती पैसे मिळतात. तर यानं अगदी मनमोकळेपणानं सगळ्या काही गोष्टी सांगितल्या की दुबईमध्ये असं असं आहे, तुमच्या इकडचा 1 रुपया म्हणजे इथं तिचं, आमच्या इकडचे 500 रुपये म्हणजे तुमच्या इकडचा 1 रुपया, म्हणजे असं त्याने कॅल्क्युलेशन करून उदाहरणार्थ म्हणून तिला सांगितलं. मग तिला वाटू लागलं बापरे, एवढे पैसे तिथं मिळतात. मग मी जर तिकडं काम केलं तर तिकडून 1000 रुपये कमवून आणले की इकडं 10,000 होतील, असा तिच्या मनात समज निर्माण झाला. आणि मग तिनं सांगितलं की माझ्यासाठी तिकडं काही जॉब आहे का, मला तिकडं काही काम मिळेल का. तर राजा म्हणे हो, काही हरकत नाही, माझ्या ओळखीच्या बऱ्याच कंपन्या आहेत, बरेच लोक आहेत, तुला त्या ठिकाणी अगदी सहजपणे काम मिळून जाईल, फक्त तुझं 10वी-12वी शिक्षण झालेलं पाहिजे. ती म्हणे हो, तेवढं तर माझं शिक्षण झालेलंच आहे, काहीच हरकत नाही. मग तो म्हणतो तू काय कर, तुझ्या घरच्यांना एकदा विचार आणि तुझ्या घरच्यांची परवानगी घे, तुझे काही डॉक्युमेंट्स मला पाठव, मी लगेच तुझी सगळी काही तयारी करतो. आता तरुणीला विदेशामध्ये जाण्याची, दुबईला जाण्याची मोठी इच्छा होती. म्हणून तिनं तिच्या घरच्यांची परवानगी घेतली. घरची परिस्थिती बेताची होती, गरीब होती, म्हणून घरच्यांनी सुद्धा परवानगी दिली. आणि तो जो राजा होता त्याला सगळे डॉक्युमेंट हिनं पाठवले. आता त्यानं सगळे डॉक्युमेंट्स घेतले, तिची संपूर्ण येण्याची तयारी केली, तिचा पासपोर्ट बनवला, व्हिसा बनवला, तिला सगळं ते ऑनलाईन पद्धतीनं पाठवलं आणि तिला तो म्हणला की तुला या दिवशी एअरपोर्टवर जायचं आहे आणि या प्लेनमध्ये बसायचं आहे, तुझे तिकीट सगळं काही, पासपोर्ट सगळं रेडी आहे, तू फक्त त्या ठिकाणी पोहोच. तुला काही लोक घ्यायला येतील, विमानात बसून देतील आणि उतरल्यानंतर सुद्धा घ्यायला येतील. ठरल्याप्रमाणे ती तरुणी त्या उझबेकिस्तानमधून निघते आणि ती थेट उतरते ते म्हणजे नेपाळला.
आता तिला जायचं होतं दुबईला, पण ती आली नेपाळला, कारण की त्या राजानं तिला दुबईचं तिकीट न काढून देता नेपाळचं तिकीट काढून देण्यात आलं होतं. मग ती एअरपोर्टला उतरल्यानंतर हा जो राजा आहे त्याचा एक माणूस तिला एअरपोर्टवर घ्यायला गेला होता आणि त्याच्याकडे सुद्धा तिचा एक फोटो होता आणि नावसुद्धा होतं. मग तिची ओळख पटली, तिला टॅक्सीनं घेऊन एका ठिकाणी गेला. टॅक्सीनं घेऊन गेल्यानंतर पुन्हा ती टॅक्सी बदलण्यात आली, पुन्हा बसनं प्रवास, पुन्हा ट्रॅक्टरनं प्रवास, पुन्हा टेम्पोनं प्रवास, असं करत 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 तिला नेपाळमधून बिहारमध्ये आणण्यात आलं आणि बिहारमधून दिल्लीमध्ये आणण्यात आलं. एवढा लांबचा पल्ला गाठल्यानंतर तिला दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि हॉटेलमध्ये ती 1-2 दिवस राहिली आणि तिची त्या व्यक्तीबरोबर ओळख झाली. पण तिनं सांगितलं ही तर दिल्ली आहे, ही दुबई नाही. ते म्हणे की सुरुवातीचे काही दिवस तुला याच ठिकाणी काम करावं लागेल, मग तुझी शिफ्टिंग दुबईला होईल. आता तिला एक आनंद होता की ती तिच्या देशामधून या देशामध्ये कामधंद्यानिमित्त आलेली आहे. आता 1-2 दिवस त्या व्यक्तीनं त्या तरुणीला अगदी चांगल्या पद्धतीनं ठेवलं, पण मात्र तिसऱ्या दिवशी तिला कामासाठी नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत अजूनही काही तरुणी होत्या, अजूनही काही महिला होत्या. पण मात्र त्यांनी अतिशय छोटे छोटे कपडे घातलेले होते आणि त्या तरुणीला ते बघताच क्षणी ओळखू आलं की हा नेमकं काय प्रकार आहे, हा नेमका काय व्यवसाय आहे. जेव्हा तिथं गेल्यानंतर एका व्यक्तीनं या तरुणीची डिमांड केली, तिच्यासोबत रात्र रंगीन करण्यासाठी एका व्यक्तीनं पैसे मोजले, तेव्हा मात्र या तरुणीला काही समजलं नाही. तिनं जोरदार विरोध केला. तेव्हा त्या व्यक्तीनं त्या तरुणीला बेदम मारहाण केली आणि तिला एक इंजेक्शनसुद्धा दिलं आणि त्या व्यक्तीबरोबर सगळं काही करण्यास भाग पाडलं. आता तिचा देश सोडून ती या देशामध्ये आली होती, या व्यक्तीच्या संपर्कात आली होती आणि वेश्या व्यवसायामध्ये उतरलेली होती, कॉल गर्लच्या धंद्यामध्ये उतरली होती. आता तो जो व्यक्ती होता तिला त्या देशामधून आणणारा राजा, या राजाबरोबर अजून एक महिला होती आणि तिचं नाव होतं आजिजा. आजिजा ही ह्या सगळ्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांची मालकीन होती आणि ती 36 वर्षीय आहे आणि तो जो राजा आहे हा 26 वर्षीय. आता तो जो राजा आहे त्याच्यासोबत अजून एक महिला आहे आणि तिचं नाव आहे आजिजा. आजिजा ही 36 वर्षाची आहे आणि आजिजा आणि तो राजा आहे हे दोघंजण सुद्धा याच उझबेकिस्तानमधले आहेत. त्या तरुणी ज्या देशातली आहेत त्याच देशामधले आहेत, कारण की यांना तिथली भाषा बोलता येत होती, सगळ्या काही गोष्टी होत्या आणि यांनी त्यांच्या देशातल्या अनेक तरुणी या नोकरीच्या बहाण्यानं, कामधंद्याच्या बहाण्यानं नेपाळ मार्गे, बिहार मार्गे, झारखंड मार्गे दिल्लीला आणल्या होत्या आणि दिल्लीमधून त्यांचा सफर हा गोव्याच्या दिशेनं झालेला होता आणि गोव्यामध्ये आणून त्यांच्याकडून फॉरेनर म्हणून अशा पद्धतीनं काम करून घेतलं जायचं. अनेक जणींकडं अशा पद्धतीचे पासपोर्ट या गोष्टीसुद्धा होत्या, पण मात्र त्या एकदा आल्या तर वापस जातच नव्हत्या. मग अशा पद्धतीनं त्या काम करत असताना कोणाला सांगतील, काय सांगतील, यामध्ये जुलै 2022 मध्ये एका ठिकाणी ही तरुणी गेली असता त्या ठिकाणी पोलिसांची रेड पडते आणि पोलीस त्या तरुणीला ताब्यात घेतात. आता ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी तिच्याच देशातील आणि इतर देशातील या ज्या फॉरेनर महिला आहेत यांना पोलीस ताब्यात घेतात, यांच्यावर कारवाई करतात. तेव्हा समजतं की यांच्याकडे जे असणारे पासपोर्ट आहेत ते सुद्धा एक्सपायर झालेले आहेत आणि त्या अशा पद्धतीचा व्यवसाय करतात. एकतर ह्या इलिगल मार्गाने देशामध्ये आल्यात, यांच्याकडे जे पासपोर्ट आहे त्याचीसुद्धा डेट संपली आहे, म्हणून त्यांच्यावर आता कठोरातली कठोर कारवाई सुरू आहे. त्यांना ज्या पद्धतीनं आणलं आहे त्यांनी त्याची तिथं कबुली दिली आहे, त्यामधून त्यांची सुटका करण्यात आली आहे, पण मात्र त्या ज्या पद्धतीनं या देशामध्ये आल्यात म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. आता यामध्ये त्यांचा काही दोष आहे नाही आहे, त्या त्यांच्या मर्जीनं आल्यात, जबरदस्तीनं आल्यात, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण जेव्हा या रेडमध्ये पकडल्या गेल्या त्यांना कोणी बोलवलंय, काय बोलवलंय, पोलिसांनी याचा तपास लावला, तेव्हा मात्र त्या आजिजाचं आणि त्या राजाचं नाव समोर आलं. त्यांनी अनेक मोबाईल नंबर बदलले होते, लपून राहण्याचा प्रयत्न करत होते, पण मात्र पोलिसांनी अखेर त्यांनासुद्धा पकडलंय, त्यांनासुद्धा जेलमध्ये टाकलंय आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
6 ऑक्टोबर 2023ला आजिजावतीच्या नवऱ्याला गोव्यामधून अटक करतात आणि त्या दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. महिला, मुली, तरुणी, मग ह्या आपल्या देशातल्या असो, राज्यातल्या असो किंवा इतर राज्यातल्या असो, त्यांना कशा पद्धतीनं नोकरीच्या बहाण्यानं, पैशाच्या बहाण्यानं एखादं आमिष दाखवून इथं बोलवलं जातं आणि कशा पद्धतीचं कृत्य केलं जातं हे आपल्याला संपूर्ण या घटनेवरून लक्षात येतं. तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.